किशोर सर एकदम जबरदस्त लाफ्टर देऊन राहिले पहिला सर. आज आमचं भाग्य म्हटलं पाहिजे का आज आमच्या गावामध्ये एक असं म्हणजे असं एक संगीतमय वातावरण या गावात निर्माण झालेलं आहे, ज्यांच्यावर आमचं खास प्रेम आहे. असे किशोर कदम या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे अरुण कदम यांचे ज्येष्ठ बंधू आणि भाऊ कदम यांचे चिरंजीव किशोर कदम या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या बायकोला मित्राचा दर्जा देणारे किशोर कदम या ठिकाणी आलेले आहेत. काय संबंध? काय संबंध? काही लिहिलं? काय संबंध म्हणजे त्यांच्या बायकोला ते मित्र म्हणतात ना, का? सौमित्र. अहो सौमित्र हे त्यांचं नाव आहे, त्या नावाने ते कविता लिहितात. नाही नाही, किशोर कदम नाव आहे त्यांचं. हो पण ते टोपण नाव असतं. कवी तुम्ही वाचत नाही का कधी? अच्छा, म्हणजे म्हणजे किशोर कदम आणि सौमित्र सेम टू सेम आहे? हो सेम टू सेम, दोन्ही एकच माणसं आहे ती. काय सांगता सर? हो. तुम्ही म्हणताय सौमित्र, पण मित्राची सौ पण असू शकते. अच्छा, पण एक तुमचा फायदा आहे सर डबल नाव घेण्यामध्ये. गव्हर्नमेंटची मागे स्कीम आली होती की नाही, प्रत्येक फॅमिलीला वर्षातून 6 सिलेंडर मिळतील म्हणून. तुम्हाला 12 मिळत असतील तर आहे ना. असं म्हणा. गीतकार जरी असले तरी त्यांचा मेन बिझनेस हा डायटिंगचा आहे. ते लोकांना डायटिंग शिकवतात. काय संबंध? काय संबंध म्हणजे अरे आम्ही नटरंग मध्ये प्रत्यक्ष पाहिलं ना. काय? ती केवढा मोठा अतुल कुलकर्णी, त्याला केवढा बारीक करून टाकला इंटरव्ह्यूच्या नंतर. पण तुमचा तो सिनेमा फार खतरनाक होता सर. तो कुठला? तो फ्रेंडली. तुझ्या प्रीतीचा विंच मला चावला, जबरदस्त होता तो फ्रेंडली. फ्रेंडली नाही, नीट उच्चार करा. इंग्लिश येते, नीट उच्चार करा. फ्रेंडरी. व्यवस्थित लिहित जाणार आहे आमचे पोरं सर. लहान पोरं सर काय लिहितात. पण ते मला सांगायचं तात्पर्य काय माहितीये का, तुम्ही ते गाणं वापरून टाकलं ना, फार आवडलं मला ते. म्हणजे ते जर गाणं का म्हणजे महेश कोठारेंच्या हातात सापडलं असतं ना, त्यांनी झपाटलेल्या 3 मध्ये वापरला असतं ते. कसं? तुझ्या प्रीतीचा तात्या विंचू चावला मला. मला याचं मला वेगळं का काढलं? मला तिकडे बसलं नाही की तिकडे तात्या टाकला की मीटर मध्ये बसलं नाही म्हणून मला शेवटी टाकून दिलं. तर असं द्या, सौमित्र या टोपण नावानं कविता लिहिणारे किशोर कदम यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय पेनाचे टोपण व्यवस्थित लावारे संघटनेचे अध्यक्ष भारत. थँक्यू. तर आज आपल्या गावात अतिशय भाग्य म्हटलं पाहिजे का आज आपल्याकडे आणखीन एक गायक संगीतकार टाईपचं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. आनंद इंगळे यांचे जुळे भाऊ मिलिंद इंगळे या ठिकाणी आलेले आहेत. जुळे भाऊ कसं? तर ते आनंद इंगळे जे आहे ते म्हणजे मला असं वाटतं बहुतेक तुम्हाला घरी काहीच खाऊ देत नसतील. अरे एका आनंद इंगळे मध्ये 3 मिलिंद इंगळे बसते ना. तुमचं हे म्हणणं बरोबर आहे, भाऊ बरोबर आहे, पण तो माझा चुलत भाऊ आहे. अनेक लोकांना माहिती नाही कारण काही साम्य नाहीये. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण जुळे नाही मी नक्कीच. चुलत भाऊ पण तरी पण त्याची मजाल पहा ना, कधी चुलत भाऊ तरी याच्या घरी येऊन खात असेल ना. तापट डोक्याच्या माणसांना थंड राहण्याचा सल्ला देणारे, संदेश देणारे असे मिलिंद इंगळे या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे अरे शिडी पाहिले का आम्ही त्यांची, प्रत्येकाला सांगतात ते गारवा गारवा असं सर, जबरदस्त सर. गारवा येते, गारवा. सर तुम्हाला सांगतो मी ना ते शिडीमध्ये इतका प्रभावित झालो का मी घरी फ्रीज घेतलाच नाही सर. शिडीच घेतली, 150 रुपयात काम झालं सर माझं. म्हणजे तिचे फायदे इतके आहेत ना, शिडी लावली ना का सगळं असं एकदम म्हणजे असं थंडगार वातावरण तयार राहतं. आणि माझं पोरगा असलं ना तर मी सर स्वेटर घालूनच बसतो घरात. आवाज वाढवला का एकदम थंडी वाजते ना, जबरदस्त. मग काय थोडं गारवा गारवा. पण सर आम्ही आमच्या घरात रूल म्हणजे आमच्या घरात एक घटना घडली तेव्हापासून आम्ही रूल केला सर. रूल म्हणजे थंडीच्या दिवसात आम्ही ते शिडी आम्ही लॉकरमध्ये ठेवतो सर. का म्हणजे आता म्हणजे सांगायला नाही पाहिजे पण आता असं आमच्या घरात असा प्रसंग घडला. आमचे माझे आजोबा आलते तर घरी, तर आमच्या पोराला म्हटलं बा काहीतरी अजून दाखवा, तर त्यांनी ते कपाटातून शिडी काढली ते वाजवली. म्हातारा गपगार ना. संध्याकाळच्या टाइमला फार उपयुक्त शिडी सर तुमची. कशी काय संध्याकाळी आता एक्स्ट्रा खर्च करायची गरजच नाही सर. बस शिडी लावली, बरं गिलास ठेवला का ऑटोमॅटिक, बर्फ टाकायची गरज नाही सर. अशा कूल व्यक्तिमत्वाचे स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय गर्मी में भी सर्दी का एहसास संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश. या सर या. आज आपलं भाग्य म्हटलं पाहिजे की ज्या व्यक्तीची आपण या ठिकाणी आतुरतेने वाट बघत होतो ती व्यक्ती आज साक्षात आपल्या या गावामध्ये आलेली आहे.
मूळचे रामगडचे असलेले ठाकूर आणि ठाकूर बलदेव सिंग यांचे नातू गुरु ठाकूर या ठिकाणी आलेले आहेत. ठाकूर माणसाबद्दल मी काय बोलणार सर, तुमचे ते मित्र काय जबरदस्त बाबा ते. कोण? ते क्रिकेटर ते हा नवज्योत शिशू हा ते काय असे फेटा बिटा लावतात ते नवज्योत शिशू. नवज्योत सिद्धू शिशू आणि नाही. सारखं यांच्या नावाने करत असतात ना घाला अय गुरु अय गुरु अय गुरु, घ्या गुरु, अय गुरु. म्हणजे मला कसं कळलं माहितीये का ते तुमचे खास मित्र आहेत म्हणून. कसं कळलं? कसं म्हणजे ते नेहमी प्रोग्राम मध्ये त्यांच्या कविता म्हणत असतात. कविता म्हणजे शेरो शायरी टाईप मध्ये. हा. आणि म्हणजे त्यांना सवय आहे कारण त्यांचं मार्केट त्याच्याच भरोशावर आहे की नाही, शेरो शायरीच्या भरोशावरती. तर म्हणजे काय असलं की त्यांचा स्टॉक कमी झाला की ते लगेच त्यांना ओरडतात अय गुरु किती रे गुरु 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 लगेच येऊन त्यांना शेरो शायरी लिहून देत असेल है ना? बरोबर आहे ते म्हणजे मित्रासाठी करावं लागतं सर. पण बाकी सर तुमची लेखणी म्हणजे जबरदस्त. काय विचार आहे यार. अप्सरा आली इंद्रपुरीतून खाली, क्या बात है यार. म्हणजे वा वा वा, हा विचार आहे सर. आमची बायको अमरावतीहून येत नाही सर. तर अशा फिटोफिट कवीचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय आम्ही ठाकूर ठाकूर या रानाचे पाखूर संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश ಇಂದ ಗೋತ್ರ ಬದ್ದಕ್ಕೆ ತರಲಿಲ್ಲ ಹೊಂದಿರಿ ಎತ್ತರಕ್ಕೆ ನಾಳೆ ಇದ್ದ ತೋನ್ ಮೆತ್ಕೆಲ್ಲದ ಅಂಡ್ ವಿಲನ್ ಎಸ್ಕೆಲ್ಲ ನಾನು ತೆಲುಗು ಎಂತ್ಕೆಲ್ಲ ಅಂಡ್ ಹಿಂದಿ ಎತ್ಕೆಲ್ಲ ನಾನು ಮರಾಠಿ ಎತ್ಕೆಲ್ಲ ಎತ್ತ ನಾವು ತೆಲುಗು ತೋಮ್ತಿಲ್ಲದ ತೋಚ್ಕಿಲ್ಲ जोरदार टाळ्या. काय हे काय पण साऊथचे आलेत ना त्यांच्यासाठी खास मी कोण साऊथचे आलेत? प्रकाश राज. प्रकाश राज नाहीये ते अमित राज आहेत. अमित राज मराठी आहेत ते. मराठी आहे हो शपथ. हो शपथ. खर्च वाया गेला सर सगळा. मराठी मला वाटतं तुम्ही साऊथचे आहे म्हणून म्हणजे दिसता पण तसेच ना सर. मी सगळं इतका खर्च केला सर. 2 दिवस झाले मी तेलुगू शिकून राहिलो. एवढी लाईन आणि ते म्हणजे नुसतं असं शिकून फटाफट बोलण्याची प्रॅक्टिस केली सर मी तुमच्यासाठी सर. असं द्या म्हणजे आमची मराठी आहे का तुम्ही जाऊ द्या. मग आता काय करता मराठी आहे म्हटल्यावर आपण काय करू शकतो सर. आता काही प्रॉब्लेम नाही सर तुमचा. ते मागं तुमचं दुकान फोडलं होतं का भेटले गुन्हेगार? कुठलं ते आम्ही वाचले तुमचं दुकान फोडलं होतं ना. कुठलं दुकान फोडलं काय बोलतो? नहीं अर्धे शटर का ताला किसने खोला. शटर का ताला किसने खोला. अरे गाणं आहे सर ते. गाणं नाही त्याची हिस्ट्री वेगळी आहे. हा? त्यांचं दुकान फोडलं हा. ते गेले पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट घेऊन शटर का ताला किसने खोला. तेवढ्यात आला संजय दादाचा फोन त्यांना अरे आम्ही आज या गाणं बनाने का आहे हा. तर म्हणून त्यांनी पोलीस स्टेशन सोडून संजय भाऊच्या घरी गेले आणि गाणं आहे का म्हणलं त्यांनी ते अर्ज त्यांच्या हातात दिला. त्यांना वाटलं अरे तो बहुत अच्छा आहे शटर का ताला किसने खोला. त्यांनी गाणं बनवलं सर. ए असा मेरे शटर का ताला किसने खोला असं म्हणणारे अमित राज या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय शटर फटर संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश. कुठल्याही संघटना काढता काय? आज आपल्याकडे म्हणजे आणखी एक यंग टाईपचं असं व्यक्तिमत्व आलेलं आहे रोहित राऊत. लहानपणापासून गाणं शिकलेले आहेत रोहित राऊत. सारेगमपा लिटिल चॅम्प्स कार्यक्रमामधून घराघरामध्ये पोहोचलेले लिटिल चॅम्प्स. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय लहानपणापासूनच गाणं शिकारे संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश. आज या ठिकाणी 2 पाहुणे आणखी आलेले आहेत पण ते आपल्याकडे येऊन गेलेले आहेत. त्यांचा सत्कार आम्ही या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे जवळजवळ आज सुटलेत. त्यांच्यामुळे त्यांनी आता घाबरून जाण्याचं काही कारण नाही. सरपंच या नात्यानं स्वप्नीलजी मी माझा पुष्पपुष्प देतो. काय देतो? पुष्पपुष्प देतो. अरे हातात आहे ना त्या शब्दाचं काय तुम्ही एवढं हातात आहे ना काय देतो समजते ना. या सर. हो